तर बघा भरपूर कमेंट येत होत्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन होत नाही आहे, लॉग इन होत नाही आणि अर्ज कसा चेक करायचा। तर बघा मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह वेबसाईट ओपन करून दाखवत आहे आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल तर कशा प्रकारे ओपन करायचे दोन सोपे मार्ग या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा मी या ठिकाणी आयडी पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकलेला आहे आणि या ठिकाणी लॉग इन करत आहे। तर बघा लगेच लॉग इन झालेला आहे आणि केलेले अर्ज या ठिकाणी मी ओपन करत आहे। तर बघा माझ्या पोर्टलवरून मी 3 अर्ज भरले होते माझ्या आयडी पासवर्डवरून, 3ही अर्ज अप्रूव्ह आहे आणि या ठिकाणी बघा बाजूला तुम्हाला पेमेंट बटन दिसत आहे। पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर जे काही पेमेंट झालेलं आहे आजपर्यंतचं जे काही 11 महिन्याचे पैसे या ठिकाणी अपडेट झालेले आहे, अजूनपर्यंत जून महिन्याचं पेमेंट अपडेट झालेलं नाही। अपडेट झाल्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल पैसे आले नाही, अर्ज रद्द झाला। तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल की कशामुळे फेल झालं हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। तर बघा आता ज्यांना वेबसाईट ओपन होत नाही, प्रॉब्लेम जात आहे, त्यांच्यासाठी मी बघा लाईव्ह या ठिकाणी ओपन करून दाखवतो की कशी ओपन करायची, तुमचा प्रॉब्लेम कसा दूर करायचा। तर बघा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना बघा सर्च केल्यानंतर अशा प्रकारे बघा गुगलमध्ये पहिल्या नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसून येईल, गव्हर्नमेंट महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा वेबसाईट तुमच्यासमोर जे आहे ते ओपन होईल। वेबसाईट ओपन झालेली आहे, तुम्हाला 3 लाईन या ठिकाणी दिसत आहे, 3 व्हाईट लाईन, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्जदार लॉग इन, 4 नंबरचा ऑप्शन अर्जदार लॉग इन आणि बघा या ठिकाणीच बघा भरपूर जे आहे ते महिलांना त्रास होतो, या ठिकाणी व्हाईट पेज येते म्हणून त्यांना असं वाटतं की आपला अर्ज ओपन होत नाही किंवा लॉग इन होत नाही किंवा वेबसाईटला प्रॉब्लेम आहे। तर तुम्हाला बॅक बटन दाबायचे, या ठिकाणी बघा खाली बॅक बटन आहे, ते बॅक बटन तुम्हाला दाबायचे आहे। ते बटन दाबल्यानंतर परत तुम्हाला केलेला अर्ज या बटनवर क्लिक करायचा आहे आणि नंतर परत तुम्हाला जे आहे ते अर्जदार लॉग इनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा आयडी पासवर्ड टाकण्यासाठी तुमचं जे काही पोर्टल आहे ते ओपन होईल, पेज ओपन होईल आणि हा उपाय करून जरी तुमची वेबसाईट ओपन झाली नाही तर लगेच 2 मिनिटांत मी सांगतो ते काय करायचं। तर बघा या ठिकाणी लाईव्ह तुमच्यासमोर मी आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला दाखवत आहे। आयडी पासवर्ड टाकलेला आहे, कॅप्चा कोड या ठिकाणी मी टाकत आहे। बघा तुमच्यासमोर लाईव्ह ओपन करून दाखवत आहे आणि या ठिकाणी लॉग इन बटनवर क्लिक करता, आयडी पासवर्ड टाकला, कॅप्चा कोड टाकला आणि लॉग इन केला आहे। बघा केलेला अर्ज तुमच्यासमोर जे काही आहे ते ओपन करून मी दाखवलेला आहे। आणि बघा तरीही जर तुमचा अर्ज ओपन होत नसेल तर काळजी करू नका, डिस्क्रिप्शनमध्ये मी डायरेक्ट लिंक देणार आहे। त्या डायरेक्ट लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही आयडी पासवर्ड टाकून जे आहे ते तुमचा अर्ज लॉग इन करून घेऊ शकता आणि तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता आला की नाही ते चेक करू शकता। बघा पूर्ण बहिणींना पैसे येणार आहे, 2-3 दिवस वितरण चालणार आहे, कारण वितरणाचं जे काही गती आहे ती खूप स्लो आहे। खूप कमी प्रमाणामध्ये खूप कमी संख्येमध्ये महिलांना पैसे येत आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सर्व बहिणींना पैसे येणार, 100% येणार आहे। आले नसेल तर कमेंट करा किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे आले आहे का हे सुद्धा कमेंट करा, आज वितरण सुरू आहे का, कोणत्या बहिणींना पैसे आले आहे का। बघा अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने तुमचं वेबसाईट ओपन करून अर्ज चेक करू शकता। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।